तर मित्रांनो, प्रसिद्ध कीर्तनकार इंदरकर महाराज यांच्या लेकीचा विवाह सोहळा साहिल चिलप यांच्याशी होत आहे. आणि साहिलचे वडील सुनील चिलप हे नवी मुंबईतील यशस्वी उद्योजक आहेत, ज्याची MS लॉजिस्टिक कंपनी आहे. गरिबीतून वर येऊन त्यांनी कंटेनर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय मोठा केला. पनवेलमध्ये आलिशान घर आणि वारकरी सेवा करणारी त्यांची कुटुंब परंपरा आहे. तर मित्रांनो, प्रसिद्ध कीर्तनकार इंदरकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा आज शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तर या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. 100 एकरवर हा लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी आलिशान मंडपही बांधण्यात आला होता. तर मित्रांनो, पाहुण्यांची आणि वऱ्हाडी मंडळींची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः इंदुरीकर महाराजांनी खबरदारी घेतली आहे. स्वतः तयारीची पाहणी करून त्यांनी काय हवं काय नको याची माहिती घेतली आहे. इंदुरीकर महाराजांची लेक चिलप कुटुंबाची सून होणार आहे आणि चिलप कुटुंब हे मूळचे जुन्नरचे आहेत, पण सध्या मुंबई पनवेल या ठिकाणी राहत आहेत. इंदुरीकर महाराज यांचा जावई सध्या काय करतो? तर मित्रांनो, यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदुरीकर महाराज यांचा जावई अत्यंत श्रीमंत कुटुंबातील आहे. इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा विवाह सोहळा साहिल चिलप यांच्याशी होत आहे आणि अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे हा विवाह सोहळा पार पडणार आहे. 100 एकर जागेवर हा विवाह सोहळा होत आहे. त्यासाठी सर्व तयारी पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गज या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इतरांना भर कीर्तनातून साधं लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकरांनी अत्यंत थाटात लग्न सोहळा आयोजित केल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे. तर मित्रांनो, साहिल चिलप नक्की कोण आहे? तर मित्रांनो, नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनीषा सुनील चिलप यांचे साहिल हे चिरंजीव आहेत. साहिल यांचे वडील सुनील चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. पनवेलच्या खांदा कॉलनीत त्यांचे आलिशान घर आहे. तसेच मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येथील हे कुटुंब आहे. शिवनेर किल्ल्याच्या पायथ्याशी काटेडे गावात त्यांचा आलिशान बंगला देखील आहे. या आलिशान बंगल्यातून भव्य शिवनेर किल्ला देखील दिसतो. चिलप यांचं कुटुंब अत्यंत धार्मिक आहे. त्यांच्या घरात 24 तास हरिपाठ असतो, त्यामुळे घरात प्रसन्नाचं वातावरण असतं. आणि चिलप कुटुंब हे मूळचे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे आजही 9 ते 10 एकर शेती आहे. सुनील चिलप यांची हालाखीची परिस्थिती होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी केली. तर मनीषा चिलप या गृहिणी आहेत आणि हे अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंब आहे. नोकरीच्या निमित्ताने सुनील चिलप हे 2003 मध्ये नवी मुंबई येथे आले आणि तिथंच त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मोठ्या मेहनतीने हा व्यवसाय वाढवला आणि उंचीवर नेला. चिलप कुटुंबाकडे अनेक वाहने देखील आहेत. आत्ताच्या घडीला चिलप कुटुंबाकडे 100 ते 125 कंटेनर आहेत. नावाशिवाय येथे त्यांची MS लॉजिस्टिक नावाची कंपनी देखील आहे. धन्यवाद.